आम्ही खरं सांगतोय, आम्ही काही नाही केलेलं. हो म्हणजे ती मुलगी जी होती ना तीच आली आमच्याकडे. कुठून आली काय आली माहित नाही. जी कोणी कॉलगर्ल गायब झालीये म्हणून ज्या 4 मुलांना तुम्ही पकडलंय त्या 4घांना सोडून द्या. सारिका, थँक्स टू युअर आई. हा, मला वाटलं होतं आज पोलीस सोलतायत आपल्याला पार. तुमची मुलगी इकडे कुठल्या आरोपाखाली आलेली आहे जरा प्लीज सांगा ना आम्हाला. मी सांगते तुम्हाला. चला. माझी सुनीता तिच्या यारासोबत पळून गेली हो. आणि या 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 मुलांनी लपवून ठेवलंय तिला. You only live once. डीके यार कुठे होता तू? तुला सकाळपासून एवढे फोन लावतोय, तुला माहितीये का केवढी लागली आमची? मी तुम्हाला सॉरी म्हणायला आलोय. सॉरी फॉर व्हॉट? तू थोडीच पाठवलंय त्या मुलीला. ऍक्च्युली मीच तिला इकडे पाठवलं होतं. ती गर्लफ्रेंड आहे माझी. ती तुझी गर्लफ्रेंड आहे? अरे कॉलगर्ल आहे ती. कॉलगर्ल नाहीये रे ती. मला काही एक करून तिला लपवायचं होतं आणि तुझ्या घराशिवाय दुसरी कुठली सेफ जागा मला सापडली नाही म्हणून तिला इकडे पाठवलं. मला वाटलं ती चंद्राक्का तो बापूसाहेब लांडगे इथे अजिबात येणार नाहीत, पण साले आलेच ते आणि माझीच गेम माझ्यावर उलटली. गेम? तुला माहिती इथं आमची किती लागली वाट. हा पार फाटून. अरे हे सगळं त्यानं केलं, पण त्यानिमित्तानं माझी संगीताची भेट झाली. पण सगळ्यात मोठा प्रश्न, सुनीता आणि सनी ही एकच मुलगी आहे? हो, मीच तिला सनी हे नाव घेऊन इथे पाठवलं होतं. आता दुसरा प्रश्न, ती आत्ता कुठे आहे? याचाच काहीतरी प्लॅन असेल ना, कुठेतरी लपवून ठेवलं असशील. सांग ना आता कुठे, सांग ना. आमचं इथेच भेटायचं असं ठरलं होतं आणि म्हणून मी इकडे आलो, पण हे सगळं झालं आणि आता मलाही माहित नाही ती कुठे आहेत. आणि ती चंद्राक्का का कोण? ती कोण आहे? तिची आई येते. आणि तो बापूसाहेब लांडगे पाटील ज्याने सुनीताला तिच्या आईकडून विकत घेतलं ना, तो विकत घेतलं? त्याला तिला उद्या नथ घालायची आहे ना, आणि म्हणून सुनीता इकडे पळून आली. अरे पण त्या चंद्राक्कानी स्वतःच्याच मुलीला कसं काय विकलं? 10 लाखाला विकली ना. एका तमासगिरड्याला माहित होतं आपली मुलगी पुढे जाऊन हेच करणार. तिला किंमत माहित होती 10 लाखांची, म्हणून तिला डान्स क्लासला घातलं. माझ्या फ्रेंडच्याच डान्स क्लासला होती ती. तिकडे आमची भेट झाली. मी निघतो, मला शोधायला पाहिजे तिला. थांब रे. एक मुलगी गायब झालीये आणि तिला शोधायची जबाबदारी डीकेची एकट्याची नाहीये. हे सगळं तुमच्यामुळे झालंय, तेव्हा तुम्ही जा त्याच्याबरोबर शोधायला. चला. आजी पण एक शब्द सुद्धा ऐकायचा नाहीये मला. निघा आता. बापूसाहेबांनी तुम्हाला 24 तास दिलेत ना, मी फक्त 14 तास देते, कारण तेवढेच उरलेत. चला उठा. बरोबर. एका मुलीला धोका आहे हे कळल्यानंतर सुद्धा त्याकडे पाठ फिरवणं हे पुण्याच्या आणि पुण्याच्या दोन्हीच्या विरोधात आहे. अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे. डीके डीके ह्यांना मदतीला घे आणि तिला वाचव. चला चला. नाही, कुठेच सापडत नाही यारी. हा नाही काय करतो? सनी, तू ठीक आहेस? आय एम सॉरी. मला वाटलं नव्हतं इतक्या टोकाला जाईल. आता आपण इथून निघूयात. ऐक ना, तू अजिबात सल्ला देऊ नकोस, कळलं का? चंद्राक्का तुझ्या घरी पण पोहोचेल. हो यार. अरे पण आता पुढे काय? मी सांगतो ते ऐका. मुलींनो, तुम्ही सरळ परीच्या घरी जा.
आणि बापूसाहेबाचं काय करायचं ना ते मी बघतो. ए सावकाश ये ना लवकर. काय झालं बाबा हो